एका मुलीची कहाणी तुम्हाला सांगतो. तिचे आई वडील भीक मागून खात होते. आता ही मुलगी कुठल्या मोठ्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही म्हणून समोरच्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये तिला ॲडमिशन घेतले. तिथं गणवेश वगैरे मिळत होते आणि खायला एक टायमाचं जेवण मिळत होतं. पण तेवढ्यानं तिचं काय चालणार नाही. तिचे आईवडील भीक मागतात म्हणून ही एक दिवस भीक मागायला गेली. त्यांना तिला कोणीतरी एक भाकरीचा तुकडा दिला. पोटाला तर आग लागली आहे. तिने ते भाकरीचा तुकडा घेतला. मग नंतर एक दिवस एक बाई म्हटली माझं बाथरूम धू. तिनं 2 रुपयासाठी तिचा बाथरूम धुतला. असं करत करत तिला ते कसं तरी वाटलं तिला की आपण काय करायला लागलो, आपण भीक का मागायची. आणि तरी 10वी तिनं कशी तरी केली. पण भीक मागून तरी पण ती भीक मागून खायला भूक लागली तर असं भीक मागूनच खायची भाकरी वगैरे. आणि असं करत 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 तिच्या डोक्यावर परिणाम झाला की आपण कशाला काय करायचं, आपण अभ्यास करायचा. तिला एवढा अभ्यास केला की 10वीला तिला चांगले मार्क पडले. आणि 12वीची बोर्डाची परीक्षा दिली, तिथं पण चांगले मार्क्स पडले. तिला खायला ज्यावेळी ती बोर्डाची परीक्षा देण्यात गेली होती त्यावेळी तिच्या पोटात अन्न नव्हतं तरी पण तिने परीक्षा दिली आणि चांगले मार्क्स मिळाले तिला. आणि मग तिने नीटची एक्झाम दिली. नीटच्या एक्झाममध्ये तिला चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांच्या समाजाच्या कोट्यामधून त्यांना BJ कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन मिळालं MBBSला. तिथं पण जे कपडे नाहीत काय नाही आणि पैशासाठी काय नाही, तिनं कसं तरी तिथं मॅनेज केलं. एक दिवस तिला असं वाटलं माझ्याकडे पैसे नाहीत, मी कसं MBBS करू. ती एक दिवस आत्महत्या करायला पण गेली होती. आणि असं करत 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 तरी कसं तरी कष्ट केलं काय तरी केलं. आता ती MBBS डॉक्टर आहे. आणि त्यांच्या समाजामध्ये कसं आहे, मुलगी 7वीत आली की लग्न करतात. ती त्यावेळी तिच्या आईला म्हटली माझं लग्न करायचं नाही तर मी आत्महत्या करणार. आणि तिचं लग्न तिच्या आईवडिलांनी केलं नाही. असं करत 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 तिनं आता ती एक डॉक्टर आहे बघा. भाड्यानं तुम्ही हे करता, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करता, कोण बॉयफ्रेंड करता. त्या मुलीनं काय केलं काय, त्या मुलीनं अभ्यास केला तिनं स्टडी केली, अभ्यास केला. आणि तुम्ही अभ्यास केला तरच मोठा होता. अभ्यास केला तरच मोठं होणार. आणि अभ्यास नाही केला तर तुम्ही परत भीक मागणार, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही अभ्यास करा आणि मोठं व्हा. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे सोडून द्या. ओके. हां, बाय बाय.